हॅलो फ्रेंड्स. स्पर्धा परीक्षा, पालक, बाल्य आणि मराठी भाषा. काहीतरी चुकीचं वाटतं का? आजचा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता ऐकू शकत असाल तरच ऐका, तरच तो तुमच्या कामी उपयोगी ठरेल. नाहीतर त्याचा अर्थ तुम्हाला योग्य पद्धतीने लागणार नाही. स्पर्धा परीक्षा, पालक, बाल्य आणि मराठी भाषा शीर्षक वाचून दचकलात ना? काहीतरी चुकीचं वाटतं का? बिलकुल नाही. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचे पालक, अर्थात मी येथे सर्वच पालक नाही म्हणत, जे मराठी भाषेला कमी लेखतात आणि मुलांना सांगतात मराठी भाषेचा अभ्यास करायची गरज नाही, फक्त मॅथ्स, सायन्स व इंग्लिश एवढ्याच विषयांचा अभ्यास केला तर चालतं. आणि तेच पालक मात्र पुढे जाऊन मुलांना स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षा देण्याचा अट्टहास करतात, तेव्हा अनेक विद्यार्थी अपयशी होण्यामागचं खरं कारण असतं ते म्हणजे मराठी भाषेला दिलेले दुय्यम स्थान. आणि येथेच आपण फार मोठी चूक करतो. नुकताच 8 दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमचा भ्रम नक्कीच दूर होईल. 8 दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिका असिस्टंट इंजिनियर सिव्हिलच्या स्पर्धा परीक्षेत विचारलेला एक प्रश्न होता. ओनामा शब्दाचा अर्थ लिहा. माझ्या भाच्याने मला पेपर देऊन आल्यानंतर विचारले, आत्या, ओनामा शब्दाचा अर्थ काय होतो गं? मी सांगितले, सुरुवात, प्रारंभ. त्याने शट अशी प्रतिक्रिया देत माझा 1 गुण गेला. त्याला खूप वाईट वाटले, कारण या पेपरच्या आधीच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि तो नेमका अलंकारिक शब्दांचा व्हिडिओ होता आणि त्यात ओनामा शब्दाचा अर्थ सांगितला होता. त्यामुळे तो म्हणाला, आत्या, तुझ्या सर्व व्हिडिओ मी ऐकतो, फक्त या 8 दिवसांपासून परीक्षेमुळे मोबाईलला हात लावला नाही आणि तुझी व्हिडिओ ऐकली गेली नाही. त्याला खूपच वाईट वाटले. दिवसभर त्याच्या डोक्यातून ओनामा शब्द काही जात नव्हता. त्या ओनामा शब्दाने त्याला दिवसभर पछाडलं. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही आज केलेला अभ्यास लगेच विसरण्यासाठी नसतो, तर तो कायमचा लक्षात ठेवण्यासाठी करायचा असतो. तसेच स्कॉलरशिपचा अभ्यास हा फक्त स्कॉलरशिपची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नसून सर्व विद्यार्थ्यांसाठी असतो, कारण पुढे जाऊन शिक्षक, प्राध्यापक, इंजिनियर, तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा परीक्षा, पोलीस भरतीत, MPSC, UPSC अशा अनेक पदांसाठी स्पर्धा परीक्षा द्याव्याच लागतात. आणि त्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी भाषेला गुण असतात. त्यात लिंग, वचन, अनेक वचन, त्याच्यानंतर समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, अलंकारिक शब्द असतात, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असतो, वाक्प्रचार असतात, मिश्र वाक्य, संमिश्र वाक्य, अशा व्याकरणाचे सगळे बारीक सारीक घटक यापैकी कुठल्याही याच्यावर प्रश्न विचारण्यात येत असतो. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जितके वाचता येईल तितके वाचा, जितके ऐकता येईल तितके ऐका आणि जितके लिहिता येईल तितके लिहा आणि मोठ्याने वाचण्याची सवय मात्र करा. माझ्या 90% व्हिडिओ या फक्त ऐकण्यासाठी आहेत, कारण तुमचा स्क्रीन टाईम सेव्ह व्हावा हा त्यामागचा उद्देश. तुम्ही माझ्या व्हिडिओ ब्रश करताना, आंघोळ करताना, जेवताना, खेळताना किंवा तुमचे छंद जोपासताना, जसे चित्र काढताना, रांगोळी काढताना, साफसफाई करताना, शाळेची तयारी करताना किंवा कोणतेही काम करताना ऐकू शकतात आणि स्वतःला ज्ञानाने समृद्ध करू शकतात. चला तर मग मुलांनो, आज आपण पटापट शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकाचा अभ्यास करूया. इयत्ता 5वी व इयत्ता 7वी स्कॉलरशिप व इतरही सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम, दिनक्रम. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, 7 दिवसातून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, 15 दिवसातून प्रसिद्ध होणारे पाक्षिक, महिन्यातून प्रसिद्ध होणारे मासिक, 2 महिन्यातून प्रसिद्ध होणारे द्वैमासिक, 3 महिन्यातून प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, वर्षातून प्रसिद्ध होणारे वार्षिक, ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे नियतकालिक, 7 दिवसांचा काळ सप्ताह, आठवडा, 15 दिवसांचा काळ पक्ष, पंधरवडा, 30 किंवा 31 फेब्रुवारी सोडून दिवसांचा काळ महिना, 360 किंवा 365 दिवसांचा काळ वर्ष, तिथी, वार, नक्षत्र, योग व करण वगैरे दिन वैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका पंचांग, काळोख्या रात्रीचा पंधरवडा, कृष्ण पक्ष, वद्य पक्ष, चांदण्या रात्रीचा पंधरवडा, अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंतचा काळ, शुक्ल पक्ष, शुद्ध पक्ष, आकाशातील ताऱ्यांचा पट्टा, आकाशगंगा, जगाचा नाश होण्याची वेळ, प्रलय काळ,
अन्नदान करणारा अन्नदाता, खूप दानधर्म करणारा दानशूर, धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण, अन्नछत्र सदावर्त, वाटसरूंना राहण्यासाठी बांधलेली धर्मार्थ इमारत धर्मशाळा, धर्माची स्थापना करणारा धर्मसंस्थापक, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे धर्मांतर, धर्मशास्त्रानुसार आचरण करणारा धार्मिक, देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक, देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक, देवावर हवाला ठेवून राहणारा दैववादी, देवावर विश्वास ठेवणारा दैववादी, भगवान विष्णूची उपासना करणारा वैष्णव, भगवान शंकराची उपासना करणारा शैव, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा नंदादीप, जगाचा स्वामी जगन्नाथ. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक आपण अभ्यासला आहे. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पहा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.